नमस्कार. श्री ब्रह्मचैतन्य महाराज प्रवचने सार. जून महिन्याचा विषय आहे सद्गुरू. 7 जुलै. मूल होऊन भगवंतापाशी जावे. कर्म यथासांग होत नाही याचे कारण आपण कर्म कशाकरता करतो याची जाणीवच होत नाही आपल्याला. अधिष्ठानाशिवाय कर्म साधत नाही. मी कोण हे जाणायला ज्ञान आणि भक्ती लागते. तसेच ब्रह्म सत्यम जगत मिथ्या म्हटले तरी त्याचा अनुभव येण्यासाठी कर्म करावेच लागते. उपासना भगवंताला ओळखून करावी. मूल होऊन भगवंताला ओळखावे. याला अडचण एकच आहे, ते म्हणजे माझे शहाणपण. माझे शहाणपण आड येते. भक्त मुलासारखे वागतात म्हणून त्यांचे लाड देव पुरवतो. संतांनी अखंड जागृत राहण्याचा मार्ग सांगितला तो असा की देहाने प्रपंच करा, पण मन भगवंताच्या ठिकाणी अर्पण करा. ध्येय सत्य असल्याखेरीज चित्ताची स्थिरता होत नाही. पण सत्य अशा ध्येयावर अगोदर पूर्ण श्रद्धा पाहिजे. प्रपंचात जशी प्रेमाची गरज आहे तशी परमार्थात श्रद्धा पाहिजे. देव माझा आहे असे म्हणण्याऐवजी मी देवाचा आहे असे म्हणावे, म्हणजे श्रद्धा उत्पन्न होते. साधनात निश्चितपणा असेल तर त्यात समाधान आहे. म्हणून साधन श्रद्धेने करीत जावे. जशी श्रद्धा तशी फळे. आपण भगवंताच्या स्मरणात निर्धास्त असावे. प्रपंचात कधीच धीर सोडू नये. एक देहबुद्धी काढून टाकली की आपल्या मनात उठणारे हजारो संकल्प नाहीसे होतात. या देहबुद्धीच्या पलीकडे गेल्यावर जे ज्ञान होते त्यालाच आत्मज्ञान म्हणतात. असे आत्मज्ञान झाल्यावर जे पूर्ण समाधान मिळते तेच खरे भगवंताचे दर्शन होय. भक्तिमार्ग हा प्रेमाचा मार्ग आहे. प्रपंचाकडचे प्रेम भगवंताकडे वळवले की भक्ती करता येते. काही सांगायचे असल्यास, बोलायचे असल्यास, शेअर करायचे असल्यास कमेंट करा. आनंदात राहा. धन्यवाद.